नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधील उरलेली उदाहरणं पाहणार आहोत। यापूर्वी आपण 1 ते 4 उदाहरणं पाहिलेली आहेत। आता 5वं उदाहरण मी बोर्डवर लिहिलेलं आहे। फाइंड के इफ द सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन x² minus 4kx plus k plus 3 is equal to 0 is double their product। म्हणजे या वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज, दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे। म्हणजे हे जे वर्ग समीकरण आहे, या वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही काय आहे, त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे। तर आपल्याला के ची किंमत काढायची आहे। आता हे काय दिले आपल्याला, मुळाची बेरीज। मुळाची बेरीज त्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे। मुळाची बेरीज म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, आणि गुणाकार अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए। तर आपल्याला त्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्या आपल्याला किमती काढाव्या लागतील। तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यासाठी ए बी सी च्या आपल्याला किमती माहित असणं गरजेचं आहे। तर हे जे समीकरण आहे, x चा वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0। आता या समीकरणामध्ये आपल्याला ए बी सी च्या किमती आपल्याला लिहायच्या आहेत। ए म्हणजे काय, x वर्गाचा सहगुणक, म्हणजे ए ची किंमत दिली, x वर्ग सहगुणक ही तर नाही म्हणजे 1 असतो, म्हणजेच ए ची किंमत आहे, हे व्यवस्थित लक्ष द्या, अगदी साधा सोपा भाग आहे। ए ची किंमत 1, बी ची किंमत x चा सहगुणक। आता इथं हा x चा सहगुणक आहे, x सहगुणक काय आहे, वजा 4k मायनस 4k, आणि सी म्हणजे स्थिर पद म्हणजे उरलेलं k प्लस 3। ही झाली ए आणि बी आणि सी च्या अंतर किंमत काढलेली आपण। आता आपल्याला काढायच्या किमती अल्फा प्लस बीटा। अल्फा प्लस बीटा याची किंमत आहे, अल्फा प्लस बीटा म्हणजेच मायनस बी अपॉन ए। आता मायनस बी पुढे देतो मी मायनस, आता बी ची किंमत काय आहे, मायनस 4k डिवाइडेड बाय ए ची किंमत आहे 1, म्हणजे वजा वजा काय झालं, अधिक, वजा वजा अधिक म्हणजे काय राहिलं 4k छेद 1 नाही लिहिला तरी चालेल। ही झाली अल्फा प्लस बीटाची किंमत झाली। आता आपल्याला किंमत काढायची आहे अल्फा इंटू बीटा। अल्फा इंटू बीटाची किंमत आहे सी अपॉन ए। सी अपॉन ए, सी ची किंमत काय आहे, के प्लस 3 डिवाइडेड बाय ए ची किंमत 1, म्हणजेच अल्फा इंटू बीटाची किंमत झाली के प्लस 3। तर आपण या पद्धतीने अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढलेली आहे। आता आपल्याला काय सांगितलं पहा, इथं काय सांगितलेलं आहे, सम ऑफ द रूट्स, सम म्हणजे बेरीज, ऑफ द रूट्स मुळाची बेरीज अल्फा प्लस बीटा ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही कशी आहे, इज डबल देअर प्रोडक्ट, इज डबल देअर प्रोडक्ट म्हणजे ही त्यांच्या गुणाकाराच्या दुपटी इतकी आहे। मग आता दिलेली आठ आपण त्याला म्हणू आपण काय अट दिली तिने आपल्याला, अल्फा प्लस बीटा ही कशी आहे, बेरीज कशी आहे, गुणाकाराच्या दुप्पट,
2 इंटू अल्फा इंटू बीटा. काय दिलं तिने आपल्याला? बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे. बेरीज कशी आहे? बेरीज बरोबर गुणाकाराच्या दुप्पट. आता आपण किमती टाकू ह्याच्यामध्ये. अगदी साधं सोपं आहे. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे? 4k 4k इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट अल्फा इंटू बीटाची किंमत किती आली आपली? k प्लस 3. आता याचा गुणाकार करू आपण. पहा 4k बरोबर 2 गुणिले k 2k अधिक 2 6. म्हणजे आता मला k ची किंमत काढायची म्हणून हे 2k मी इकडे पाठवतो. इकडे नंतर काय म्हणते? वजा होणार. म्हणजेच 4k वजा 2k बरोबर 6. म्हणजे 4k मधून 2k गेले. किती राहिले? 2k राहिले. 2k बरोबर किंमत किती आलेली आहे? 6. मग k बरोबर काय येईल? 6. हे 2 गुणिले आहे ना, इकडे गेल्यानंतर भागिले होईल. म्हणून k ची किंमत 2 1 2 2 3 6. म्हणजे k ची किंमत आपल्याला इथे किती आलेली आहे? 3 आलेली आहे. ओके. आता आपण 6वं उदाहरण पाहणार आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे अल्फा आणि बीटा ही समीकरणाची मूळ आहेत. वर्ग समीकरणाची मूळ आहेत. कोणत्या? y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. y वर्ग वजा 7y वजा 7 या समीकरणाची मूळ आहेत. आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब. हे उदाहरण आतापर्यंत 2 वेळा परीक्षेला आलेलं आहे बोर्डाच्या. अगदी साधं सोपं आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्या आपल्याला किमती काढायच्या. आता आपण y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. म्हणजे याची किंमत आली 1. b म्हणजे y चा सहगुणक मायनस 2 आणि c म्हणजे स्थिर पद वजा 7. आता आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत काढायची आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. मायनस बी अपॉन ए. मायनस बी ची किंमत आहे वजा 2. छेद ए ची किंमत आहे 1. वजा वजा अधिक. म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू वजा वजा अधिक 2 छेद 1 नाही लिहिला तरी चालेल. आता अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची किंमत काय आहे? सी अपॉन ए. सी ची किंमत काय आहे? मायनस 7. ए ची किंमत आहे 1. म्हणून अल्फा इंटू बीटाची किंमत आली मायनस 7. ओके. आता आपल्याला या किमतीचा वापर करून आपल्याला आता काय करायचं आहे? या 2 किमती काढायच्या. आता नीट लक्ष द्या जरा. पहिली किंमत आहे आपल्याकडे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता अल्फाचा वर्ग आणि बीटाचा वर्ग ही किंमत आपल्याला कुठे मिळणार आहे? तर जर आपण अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग केला, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग केला तर आपल्याला त्याच्यामध्ये अल्फाचा वर्ग आणि बीटाचा वर्ग ही किंमत मिळेल. म्हणजे ज्याप्रमाणे आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग केला त्यानंतर किंमत कशी मिळते आपल्याला? ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. म्हणजे हे ए वर्ग आणि हे बी वर्ग या किमती या दोघांची बेरीज. तर मग ह्याचा आपण पाठांतर करू शकतो. त्याप्रमाणे आपल्याला
अल्फा आणि बीटाचा वर्ग करावा लागेल. अगदी साधं सोपं आहे, नीट लक्ष द्या. अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग केला म्हणजे काय आलं मग, अल्फाचा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा प्लस बीटाचा वर्ग. तुम्हाला हे सूत्र अगदी व्यवस्थित समजावून सांगत आहे. आता मला किंमत कशी पाहिजे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पाहिजे. म्हणजे नीट लक्ष द्या, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग. आता हे मला नको आहे, अधिक आहे, इकडं आलं वजा 2 अल्फा इंटू बीटा. म्हणजेच काय मिळालं मला आता, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. समजलं कशाची किंमत आहे. मला काय पाहिजे ते, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता मी ह्याच्यामध्येच किमती ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ह्याच्यामध्येच ठेवतो. आता इथे किंमत काय, अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची किंमत आहे 2, 2चा वर्ग वजा 2 अल्फा इंटू बीटा वजा 7 बरोबर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे पहा 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 2 7 14 बरोबर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणून लिहिताना असं तुम्ही अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 4 अधिक 14 8. समजलं कसं आलं ती किंमत. अगदी साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे आता आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची किंमत काढणार आहे. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजेच काय येणार आहे, अल्फा अधिक बीटाचा घन आपण करणार आहे. अल्फा अधिक बीटाचा घन, ज्याप्रमाणे याचा वर्ग केल्यानंतर ही किंमत आली त्याप्रमाणे आता आपण अल्फा अधिक बीटा त्याचा घन करणार आहे. मग याचं घन सूत्र काय आहे, सूत्र आहे अल्फाचा घन अधिक, म्हणजे सूत्र असेल पहिले पद अधिक दुसरे पद. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणुले पहिल्या पदाचा वर्ग गुणुले दुसरे पद अधिक 3 गुणुले पहिले पद गुणुले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. म्हणजे पहिलं पद अल्फा दुसरं पद बीटा. व्यवस्थित तुम्हाला सोडून सांगतोय. म्हणजे पहा इथं असं होईल अल्फा प्लस बीटा कंसाचा घन बरोबर. आता मी असं देतो, हे अल्फाचा घन अधिक बीटाचा घन अधिक हे अल्फा घन आणि हे बीटा घन. आता हे जे मधलं पद आहे त्या मधल्या पदातून जे काही सामायिक अवयव बाहेर निघे तो लिहितो मी. 3 आहे, 3 आहे, अल्फा आहे, अल्फा आहे, बीटा आहे, बीटा आहे. म्हणजे 3 अल्फा बीटा बाहेर आलं, 3 आलं बाहेर, अल्फा आलं बाहेर, बीटा आलं बाहेर. इथं फक्त उरलेला अल्फाचा वर्ग म्हणजे इथं फक्त उरलं अल्फा अधिक इथं 3 बाहेर आलं, अल्फा बाहेर आलं, बीटाचा वर्ग म्हणजे 2 बीटा आहे, त्यातला 1 बीटा बाहेर आलेला आहे, त्यातलं उरलं फक्त बीटा. आपण यात काय केलेलं आहे, अल्फा अधिक बीटाचा घन केलेला आहे. घन केल्यानंतर त्यातलं सामायिक पद बाहेर काढलेलं आहे. आता पहा, म्हणजे आता मी अशा पद्धतीने म्हणतो अल्फा अधिक बीटा कंसाचा घन. आता मी हे मागसारखं तिकडच ठेवतो. आता तिकडे काय येणार आहे, हे अधिक 3 अल्फा इंटू बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा हे इकडे येणार आहे. म्हणजे वजा 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू तिकडे काय शिल्लक राहिलं, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता आपण याच्यामध्ये किमती टाकू. अल्फा अधिक बीटा, अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे, 2 आहे. 2चा घन वजा 3 गुणुले अल्फा इंटू बीटा -7 इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा 2 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा. आता आपण सोडू.
2 चा घन किती आलं 8. नीट लक्ष द्या 2 चा घन 8 वजा वजा अधिक वजा वजा अधिक 3 7 21 21 दुने 42 बरोबर अल्फा घन अधिक बीटाचा घन म्हणजेच 8 अधिक 42 किती किंमत आली 50. म्हणून तिथे देतो मी अल्फा घन अधिक बीटाचा घन बरोबर 50. ओके, अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आणखी एकदा पहा. 7वं उदाहरण पाहणार आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. के ची किंमत काढायची आहे. इफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे ह्या वर्ग समीकरणाचं मूळ जे आहे ते काय म्हणलं बघा रियल अँड इक्वल. रियल म्हणजे वास्तव आणि समान. जेव्हा मूळ रियल अँड इक्वल असतात वास्तव आणि समान असतात तेव्हा बी वर्ग वजा 4 ची किंमत जी आहे ती कशी असते 0 असते. आपल्या सोयीसाठी मी इथे मांडलेलं तुमच्या लक्षात यावं. म्हणजे जेव्हा रियल अँड इक्वल तेव्हा काय असतं बी वर्ग वजा 4 ची किंमत काय असते 0 असते. तर आपल्याला दिलेल्या समीकरणाची काय करायची आहे के ची किंमत काढायची आहे. आता आपल्याला के ची किंमत काढायची आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल बी वर्ग वजा 4 ची किंमत काढायची म्हणजे डेल्टाची किंमत काढायची आहे. तर सुरुवातीला मी आता ए ची किंमत काढतो. त्यासाठी आधी ए म्हणजेच किती आहे ती किंमत आहे 3. बी ची किंमत आहे के आणि सी ची किंमत आहे 12. ए ची 3 बी ची के आणि सी ची किंमत आहे 12. तर आपण विवेचक त्याची किंमत काढू. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac ही किंमत काढायची. आता ही किंमत आपल्याला येणार आहे पण त्यांनी समीकरणामध्ये काय सांगितलेलं आहे ही जी किंमत आहे ती कशी आहे 0 आहे. मग ह्या दोघांची तुलना करायची आणि आपण काय करणार मग के ची किंमत काढणार आहे. बी ची किंमत काय पहा के त्याचा वर्ग वजा 4. ए ची किंमत आहे 3 आणि सी ची किंमत आहे 12. म्हणजे काय होईल पहा के चा वर्ग वजा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 144. म्हणजे इथं बी वर्ग वजा 4 ची किंमत किती आलेली आहे के चा वर्ग वजा 44. परंतु आपल्या समीकरणामध्ये काय सांगितलेलं आहे देअरफॉर रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणलेला आहे. म्हणजेच काय डेल्टा इज इक्वल टू 0. रियल अँड इक्वल वास्तव आणि समान आहे. म्हणजेच काय बी वर्ग वजा 4 ची किंमत किती आहे 0 आहे. आता आपल्याला डेल्टाची किंमत किती आली आपल्याकडे समीकरण सोडवल्यानंतर के चा वर्ग वजा 144. त्यांनी काय सांगितलं डेल्टा इज इक्वल टू 0. मग आता काय करू डेल्टा बरोबर डेल्टा 0 बरोबर म्हणून आता काय करू आपण देअरफॉर आता समीकरण सोडवू आपण के चा वर्ग वजा 144 बरोबर 0. याची आपण तुलना करू. आता आपण डेल्टा बरोबर डेल्टा म्हणजे हे बरोबर हे म्हणजेच काय के वर्ग वजा 144 बरोबर 0. आता हे समीकरण सोडू आपण. म्हणजेच पाहता हे लक्षात असेल तुमच्या ए चा वर्ग वजा हा कुणाचा तरी वर्ग आहे आणि हा कुणाचा तरी वर्ग आहे. म्हणजे असं आलं हा आहे के कंसाचा वर्ग वजा हा आहे 12 चा वर्ग बरोबर 0. म्हणजेच कसं आलं पहिले पद अधिक दुसरे पद पहिले पद वजा दुसरे पद बरोबर 0. आता सोडवायचं आपल्याला म्हणजेच के अधिक 12 बरोबर 0 और के वजा 12 बरोबर 0. म्हणजेच के बरोबर अधिक 12 तिकडे गेल्यानंतर झालं वजा 12 और वजा 12 तिकडे गेल्यानंतर झालं 12. म्हणजे या इथे आपल्याला के च्या किमती किती आल्यात देअरफॉर व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 12
आणि -12. अशाच पद्धतीने आपण हे दुसरं यातलं उदाहरण आपण सोडू. दुसरं सुद्धा उदाहरण सोडू आपण. kx into bracket x minus 2 bracket complete plus 6 is equal to 0. आता हे जे वर्ग समीकरण आहे ते आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये दिलेलं नाही. आता हे सामान्य स्वरूपामध्ये सुरुवातीला आपलं हे समीकरण आणावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, ह्या kx ने कंसाला गुणावं लागेल. kx गुणिले x, k ला k, x गुणिले x, x वर्ग, म्हणजे असं येईल kx वर्ग वजा kx गुणिले 2 म्हणजेच 2kx आणि हे अधिक 6 जसंच्या तसं बरोबर 0. आता हे झालं आपलं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये. आता आपण a ची किंमत काढू. आता a ची किंमत काय आहे, x वर्गाचा सहगुणक k, b म्हणजे x चा सहगुणक वजा 2k आणि c म्हणजे स्थिर पद 6. तर आपण डेल्टाची किंमत काढणार आहे. आता डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर म्हणजेच -2k कंसाचा वर्ग वजा 4. a ची किंमत काय आहे k आणि c ची किंमत काय आहे 6. म्हणजे डेल्टाची किंमत अशी येईल वजाचा वर्ग अधिक 2 चा वर्ग 4 k चा वर्ग k वर्ग वजा 6 चौक 24 k. म्हणजे डेल्टाची किंमत काय आलेली आहे 4k चा वर्ग वजा 24k. पण आपल्याला काय म्हणलेलं आहे, देअरफॉर रूट्स आर रियल अँड इक्वल. म्हणजेच डेल्टा बरोबर काय म्हणलं तिने आपल्याला 0 म्हणलेलं आहे. आता यापूर्वी जसं सोडवलं त्याप्रमाणे देअरफॉर 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. आता हे आपलं सोडवायचं आहे समीकरण. आता ह्या दोघांमध्ये काय बाहेर येतं का पहा. बाहेर म्हणजे आता हे जे समीकरण आहे इथं k चा वर्ग आहे पण इथं k चा वर्ग नाही, ह्या कोणाचा वर्ग नाही. मग ह्या दोघातून काहीतरी बाहेर घ्यावं लागेल आपल्याला. काय बाहेर येतं पहा, इथं 4 आहे, 4 च्या पाड्यात 24 आहे, k चा वर्ग इथं k आहे म्हणजे इथं 4k इथून बाहेर येतं. 4k बाहेर येतं म्हणजे 4k ने ह्याला भागायचं असतं. ह्यालाही भागायचं आणि ह्यालाही भागायचं. 4 गेलं k चा वर्ग, त्यातून k गेला, उरलं फक्त इथं k चा वर्ग म्हणजे 2k असतात. k गुणिले k, त्यातलं 1k गेलं, 1 राहिलं वजा 4 सख्ख 24 k कॅन्सल बरोबर 0. आणि या प्रकारचं उदाहरण आपण यापूर्वी सोडवलेलं आहे. म्हणजेच 4k बरोबर 0 और k -6 इज इक्वल टू 0. म्हणजेच k बरोबर 0 भागिले 4 म्हणजे 0 आलं और k बरोबर वजा 6 आहे, तिकडे गेल्यानंतर अधिक 6. आधी इथं आपल्याकडे k ची किंमत आलेली आहे 0 आणि 6. जर k ची किंमत जर आपण 0 ही या समीकरणामध्ये ठेवली, नीट लक्षात घ्या, 0 आहे म्हणून सांगतो. मग शिकवतो अधिक 12 वजा 12 होतं असल्यामुळे काही अडचण नाही. पण इथं काय k ची किंमत 0 ह्या समीकरणात ठेवली तर ह्या समीकरणाची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे हे समीकरण राहतच नाही. म्हणून k is 0 is equal to 0 is meaningless. ही जी आहे ही किंमत व्यर्थ आहे. म्हणून k ची किंमत काय राहील, फक्त k is equal to 6. तर अशा प्रमाणे आपण 2.5 हा जो अभ्यास होता तो पूर्ण केलेला आहे. याचा सराव करणे फार महत्त्वाची उदाहरणे आहेत. त्यामुळे सर्व उदाहरणे व्यवस्थितपणे सोडून दिलेली आहेत. धन्यवाद.